अख्ख्या राज्यातल्या ॲम्ब्युलन्सच्या घोटाळ्यात शेण कोणी खाल्लं नाही म्हणून तर शुद्ध व्हायला तिकडे पालतं पडलं। मला त्यांना एवढंच सांगायचंय की आमच्यावर टक्केवारीचा आरोप ज्या सावंतांनी केला त्यांना एवढंच विचारायचंय की तुमच्यासारखा भ्रष्ट मार्गाने जर आम्ही पैसा कमवला असता तर आम्ही सुद्धा त्या भारतीय जनता पार्टीच्या वॉशिंग मशीन मध्ये पालतं पडलं असतो की शुद्ध होऊन निघू आणि त्यांच्याकडे जाऊ। अरे इमानदार आहेत म्हणून तर खोटा राहून कुणाच्या बापाला न घाबरता इथं उभारलोय आणि तुम्ही बेईमान आहेत म्हणून तर शुद्ध व्हायला तिकडे पालतं पडलं। आम्ही ठीक आहे परिस्थितीनं तुमच्यापेक्षा थोडं गरीब असो आम्ही, पण याचा अर्थ जर तुम्ही असं काढत असाल तर मला सावंत साहेबांना विचारायचंय की अख्ख्या राज्यातल्या ॲम्ब्युलन्सच्या घोटाळ्यात शेण कोणी खाल्लं त्या शेण खाणाऱ्या माणसाचं नाव सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी जाहीर करावं हे सुद्धा आव्हान माझं आजच्या सभेच्या माध्यमातून तानाजी सावंतांना। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।